नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा प्रदान करण्यात येत आहे। पुण्यातील दळी हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन पुणे शहर रुग्णसेवा समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र भुत्रा, त्याचप्रमाणे इतर सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। चला तर जाऊयात या पुरस्कार वितरण समारंभामध्ये आणि हा कार्यक्रम कशा पद्धतीने आयोजित केला आहे ते आता आपण बघणार आहोत। प्रशांत पलकड सर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमारजी गोयल, पुणे शहर रुग्णसेवा समितीचे अध्यक्ष राजेंद्र भुत्रा, डॉक्टर प्रांजली भोई, डॉक्टर वर्षाराणी वाघ, करुणा रावळ, प्रशांत टेके, सर्व उपस्थित सत्कारार्थी बंधू भगिनींनो, जागतिक परिचारिका दिन फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त जगामध्ये हा दिन साजरा केला जातो। समितीतर्फे आम्ही गेले 26 वर्षे हा वेगवेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम करत आलेलो आहे। याचबरोबर काही नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला देखील आम्ही त्यावेळेला काही आमच्या सगळ्या टीमच्या मार्फत जे काही करता येईल ते केलं। आणि आपल्या जमलेल्या सगळ्या परिचारिका भगिनींनी आज आपण ह्याच्यासाठी जमलो, तुम्हाला माहितीच आहे 12 मे हा दिवस आपण साजरा करतो। ते फ्लोरेन्स नाइटिंगेल आधुनिक नर्सिंगच्या जननी, लेडी विथ द लॅम्प ओळखल्या जाणाऱ्या म्हणून आपण परिचारिका दिवस हे तुमचं सर्व परिचारिकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी हा खास दिवस आपण साजरा केला जातो। तसेच परिचारिका ह्या आपल्या रुग्णांना अहोरात्र सेवा करत असतात। रुग्ण आणि डॉक्टर ह्यामधला दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या परिचारिका त्यांच्या ह्याच्यामध्ये कठीण काळामध्ये म्हणजे पेशंट लोकांना जे आपलं आहे धैर्य देतात। नुसतं रुग्ण म्हणून काळजी घेत नाहीत, त्या आपुलकीने धीर वगैरे देत असतात। त्यांचं काम म्हणजे ही त्यांची नुसती सेवा, समर्पण आणि सहनशीलता असा 3 गोष्टींचा संगम आहे। त्यांनी करोना काळात फ्रंटलाईन वॉरियर म्हणून खूप चांगली कामगिरी केलेली आहे। त्याबद्दल त्यांचे आजच्या दिनानिमित्त आपण सन्मान करणार आहोत। आभार मानण्याचा, एक व्यक्त करण्याचा आपला दिवस आहे म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित सगळे मंडळी जमलेले आहेत, त्याबद्दल धन्यवाद। नमस्कार। पुणे शहर रुग्णसेवा समितीच्या वतीने फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार हा गेली 26 वर्ष तयारपणे आपण देतोय। तर आठवते 2000 साली हा पुरस्कार सुरू केला आणि गेली 26 वर्ष आपण निरंतर करतोय। आज या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर प्रांजली भोई, डॉक्टर वर्षा वाघमोडे ज्यांना आपण पुरस्कार देणार आहोत, त्या तनुजा रावळ आणि त्यांच्याबरोबर इतर त्यांच्या सहभागी शुभांगी वाघापुरे, सनाशी, शीतल बिडकर, तेजस्विता गायकवाड आणि माझ्या सर्व परिचारिका बंधू भगिनी काम केलं, रुग्णांची सेवा केली आणि इतकी म्हणजे हालअपेष्टा सहन करून काही सुविधा नसताना केली। त्यामुळे त्यांचा जन्मदिवस जो आहे तोच जागतिक परिचारिका दिन निमित्त साजरा केला जातो। आणि मला अनुभव आहे, मलाही त्याच्या भगिनी आहेत ते पुढे आल्या पाहिजे,
खरोखर ज्या रुग्णांसाठी झटतात, पेशंटसाठी काम करतात, त्या समाजापुढे येऊन समाजात त्याचं महत्त्व ठेवलं पाहिजे. हाच हा पुरस्कार देण्यामागचा हा हेतू असतो. त्यामुळे मी आज तुम्ही सर्वजण भेटे म्हणून खूप छान दिसताय आणि तुमच्यासाठी सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवून वाजवूया. आणि वेगळा हॉल आज या ठिकाणी झालेला आहे आणि असाच दरवर्षी आता 26 वर्ष झाली, 50 वर्षापर्यंत आम्ही करायचं ठरतोय. प्रथमतः तुमची दिलगिरी व्यक्त करतो. मी बऱ्याच वेळा तुम्हाला बसायला लागले, काही सिस्टरच्या ड्युट्या संपलेल्या आहेत, त्यांना जायचं आहे. तर आपण प्रथमतः या हॉस्पिटलमध्ये ज्या परिचारिका आहेत त्यांचा सत्कार घेऊया. मी तुमच्यापैकीच कुणाकडे सांगतो, मॅडम तुम्ही सगळ्यांची नावं पुकारली तर बरं होईल. प्रिया इकडे बघा. पाच नावं काढली. त्या पाच द्रौपदीबाई खेडेकर हॉस्पिटल, इकडे बघा. वर्धनी केंद्र येथील मुनिसिपालचे नियोजन करण्यात आहोत. त्यांनी ठिकाणा किती काम असेल आणि काही हजार वेळ काढून या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित जेव्हा मला बडिये मॅडमचा फोन आला की आपल्याला बेस्ट नर्सचे 5 नावं आम्हाला द्या तुम्ही, तर म्हटलं देते मॅडम. मग मी त्यांना नावं पण दिली. पण काल संध्याकाळपर्यंत मी स्वतः सस्पेंड होते. मला त्यांनी सांगितलं नाही. माझं नाव डायरेक्ट ऑफिसनी त्यांना सांगितलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मग मला सकाळी सरांचा जेव्हा फोन आला बाबा ह्या पुरस्कारासाठी आम्ही तुमची निवड केली, त्यावेळेला एक मन भरून आलं. सत्कार हा एका व्यक्तीचा नसतो, हा सत्कार माझा नाही, हा तुमच्या सर्व आरोग्य खात्यातल्या सर्व परिचारिकांचा. म्हणजे आधीचा पुरस्कार मिळालेला पण तेवढंच काम करत असतात किंवा काही जणींना अपेक्षा असते की बाबा आम्हाला ह्या वर्षी पण पुढच्या वर्षी आम्ही प्रत्येकाचं नाव देणार आहे. प्रत्येकाला आता सर जसे म्हटले 50 वर्ष अजून हा कार्यक्रम पुढे आपण चालू. आज 5 देतात, पुढच्या वेळेला आम्ही त्यांना सांगू तुम्ही अजून 10 पुरस्कार आमच्या लक्षात द्या. ही आपल्या पाठीवर मिळालेली शाबासकीची एक हे असते की बाबा चला आज माझा सत्कार झाला, माझा सत्कार पाहून माझ्या 2 मैत्रिणींना आनंद होणार की नाही बाबा सिस्टरनी त्यांच्या कामाबद्दल मिळालं, उद्या आम्हाला पण हा पुरस्कार मिळू द्या. परिचारिकांना आपल्याला थोडंसं जरी कौतुक केलं ना तरी आपण भारावून जातो. कारण आपल्याला एकच माहिती असतं, सकाळी यायचं, वॉर्डमध्ये काम करायचं, पेशंट बघायचे. पेशंट बघितलं की आपण सगळं विसरतो, आपलं घर विसरतो, आपले शारीरिक प्रॉब्लेम विसरतो. तोपर्यंत आपलं काहीतरी दुखत असतं. पण एकदा वॉर्डमध्ये आलो की आपलं दुखणं सगळं निघून जातं आणि ते काम प्रामाणिकपणे आपण ड्युटी संपेपर्यंत करतो. ड्युटी संपली की आपल्या लक्षात येतं आपला हात दुखत होता, पाय दुखत होता. पण सर आज तुम्ही जे काय आमचं कौतुक केलं किंवा आम्हाला जो काही सन्मान दिला, याच्यानंतर मला वाटतं की घरी जाताना सुद्धा आमचं काही दुखणार नाही. कारण आम्हाला लक्षात येतं की चला आपलं कोणीतरी कौतुक करतंय. कौतुक प्रत्येकाला आवडत असतं, आपण पण माणसंच आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी पुणे शहर रुग्ण सेवा समितीचे मार्गदर्शक संस्थापक कृष्णकुमारजी गोयल साहेब वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी समितीतर्फे त्यांचे आभार मानतो. एक सेकंद.
इतना सीरियस क्यों हो गए लसा? हिप हिप. नमस्कार. आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार देण्यात येतो. पुणे शहर रुग्णसेवा समितीचे अध्यक्ष राजेंद्र भुतडा यांनी गेली 26 वर्ष हा पुरस्कार निरंतरपणे दिलेला आहे आणि दरवर्षी पुणे महानगरपालिका असेल किंवा खाजगी हॉस्पिटल असतील यातल्या चांगल्या ज्या नर्स काम करतात त्या नर्सचा सन्मान आम्ही फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार म्हणून देतो. आणि आज हा 26वा पुरस्कार या पुण्यात दळवी हॉस्पिटलमध्ये तनुजा रुपेश रावळ यांना देण्यात आला आहे. आणि त्याचबरोबर अजून 4 परिचारिका आहेत त्यांनाही पुरस्कार दिला. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या जे हॉस्पिटल्स आहेत तिथल्या परिचारकांचा या ठिकाणी सन्मान झाला. मला वाटतं परिचारिकाचं कार्य हे खरं सामाजिक कार्य आहे. आपलं घरबार सांभाळून रुग्णांची सेवा ते करत असतात. कोरोना काळात तर आपण पाहिले की फार मोठ्या प्रमाणात परिचारिका असतील किंवा डॉक्टर्स असतील यांच्यामुळेच 50% लोकांचे रोग बरे झाले. त्यांचं एक स्माईल आपलं आयुष्य बदलू शकतं हे आपण पाहिले. आणि त्यामुळे खरोखर परिचारकांचं जे काम आहे हे इतर सामाजिक काम जे करतात त्यापेक्षा उच्च आहे असं माझं मत आहे. या परिचारिका दिनानिमित्त मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी तनुजा रुपेश रावळ आरोग्य विभागाच्या मेडिकल विभागामध्ये 5 वर्षापासून कार्यरत आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्या सर्व मैत्रिणींच्या सहकार्यामुळे मला मिळालेले एक कौतुकाची थाप आहे. याबद्दल मी पुणे शहर रुग्ण सेवा समितीचे हार्दिक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी शुभांगी वाघापुरे, लसीकरण कार्यालयाची इंचार्ज सिस्टर. आज जो हा रुग्ण कल्याण समितीतर्फे आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे, हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून माझ्या पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या काही लसीकरणाचं सगळ्या नर्सेस काम करतात त्यांना समर्पित आहे. त्यांच्यामुळेच आज हा पुरस्कार मला भेटला असं मला वाटतं. याच्यासाठी मी पुणे महानगरपालिकेतील सगळ्या नर्सेसतर्फे आणि माझ्यातर्फे रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे खूप खूप आभार मानते. मी सविता झावरे, घोले रोड क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी कार्यरत आहे वॉर्ड सिस्टर म्हणून. आज रुग्ण कल्याण हक्क समिती हे जे आम्हाला यांनी जी चांगली संधी दिली त्याबद्दल अगोदर मी त्यांचे धन्यवाद मानते. मी तेजस्विता प्रकाश गायकवाड कमलानेर हॉस्पिटलमध्ये लेबर रूममध्ये गेली 14 वर्ष काम करत आहे. माझ्या कामाची दखल घेऊन मला पुरस्कार दिल्याबद्दल माझा एकटीचा पुरस्कार नसून आमच्या कमलानेर रूममधील लेबर रूमचा हा पुरस्कार असा मी समजते. आणि हा पुरस्कार दिल्याबद्दल मी यांचे आभार मानते. धन्यवाद. माझं नाव सना हमीद शेख. मी सोनवणे प्रसूतिगृहामध्ये मागील 25 वर्ष ऑपरेशन थिएटर इंचार्ज म्हणून काम करत आहे. हा पुणे शहर जागतिक रुग्णसेवेतर्फे हा जो पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे तो माझा नसून पूर्ण सोनवणे हॉस्पिटलचा हा पुरस्कार आहे. त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. नमस्कार, मी दळवी हॉस्पिटलमध्ये इंचार्ज सिस्टर म्हणून कुसुम भैरवकर काम करते. तर आम्ही जेव्हा हा ड्रेस घालतो म्हणजे आम्ही घरी पण असतो पण जेव्हा आम्ही हा ड्रेस घालतो तेव्हा आम्ही घर किंवा सगळ्याच गोष्टी आम्ही विसरलेलो असतो. आणि त्यामुळं आम्हाला जे आम्ही कामात आम्ही मग्न असतो की नाही का, पेशंट आणि आमचं काम ह्याच्यातच आम्ही इतकं मग्न असतो की आम्हाला दुसरं काही 8 तास अजिबात काही सुचत नाही. किंवा मग आम्हाला जोपर्यंत आम्ही ड्रेस अंगात आहे तोपर्यंत आमच्यात जे ही फ्लोरेन्स नायटिंगेलनी जी आम्हाला दिलेली जी प्रेरणा आहे ती आम्ही आमच्यात कायम ठेवलेली आहे. खरं तर आम्ही फ्लोरेन्स नायटिंगेलचे इतके आभार मानतो की जर त्या नसत्या तर आम्हाला ह्या गोष्टी खरंच मनापासून करता आल्या नसत्या आणि आम्हाला ही सेवा करता आली नसती. तर मी फ्लोरेन्स नायटिंगेलचे खूप 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 आभार मानते सगळ्या सिस्टरांच्या वतीनं. कारण की आम्ही त्यांच्यामुळंच आज सेवा करतो किंवा मग आम्हाला सगळं आम्हाला मनापासून जे करता येतं त्याचा आम्हाला खूप आनंद मिळतो. नमस्कार, मी राजेंद्र भुतडा, अध्यक्ष पुणे शहर रुग्णसेवा समिती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार दिला. हा गेली 26 वर्ष अथंग प्रयत्नातून आम्ही हा पुरस्कार देत असतो. यावेळेस पुणे मनपाच्या रावळ मॅडम यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर त्यांच्याबरोबर 4 विविध हॉस्पिटलमधील परिचारिकांना देखील पुरस्कार देण्यात आला व दळवी हॉस्पिटल या ठिकाणच्या सर्व परिचारिकांचा सन्मान पुणे शहर रुग्णसेवा समितीचे मार्गदर्शक व आधारस्तंभ
कृष्णकुमारजी गोयल साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी रुग्णसेवा समितीचे उपाध्यक्ष माननीय संभाजी शिंदे, अनिलजी भिशे, प्रशांतजी टेके, गणेश लालबेगी, तसेच निलेशजी मोरे, संदीप भिसे व विजय सोनेगिरा, तसेच या डॉक्टर भोई मॅडम व वाघमोडे मॅडम या सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित होते व सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी रुग्णसेवा समितीतर्फे त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट तुम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर बघत राहणार आहात। आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।